एका लहानग्याचा छळ करण्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये उघडकीला आली आहे। हे वृत्त सगळीकडे वाऱ्यासारखं पसरताच पोलिसांनी बेबी लक्ष्मण पाटोळे या आरोपी महिलेला अटक केली आहे। एका लहानग्या मुलाला अमानुषपणे बिनबॅग आणि बेडवरती तिनं आपटलं होतं। हेमिश नावाचं हे अवघ्या 11 महिन्यांचं बाळ आहे। सुदैवानं या बाळाला कुठलीही गंभीर दुखापत झालेली नाही। घरात बसवलेल्या सीसीटीव्हीमुळे हा अमानुष प्रकार समोर आला। आपण पाहत असलेली ही दृश्य आपल्याला विचलित करू शकतील, मात्र पालकांना सावध करण्याच्या सामाजिक जाणीवेतून आम्ही हे वृत्त जसं घडलं तसं आपल्यापर्यंत पोहोचतं। हेमिशचे आईवडील एका आयटी कंपनीत नोकरी करतात। त्यांना मुलाला सांभाळण्यासाठी वेळ नाहीये, त्यामुळे या बाईला त्यांनी कामाला ठेवलं होतं। ही बाई एका एजन्सी मार्फत इथं कामाला लागली होती। आपण करत असलेला प्रकार सीसीटीव्ही मध्ये दिसू नये यासाठी तिनं बाळाला आपटण्यापूर्वी घरामधले लाईट बंद केले, मात्र सीसीटीव्हीला नाईट विजन असल्यानं ही सर्व दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आणि या बाईचं बिंग फुटलं। सुदैवानं हेमिशला कोणतीही दुखापत झालेली नाही, मात्र जर या बाळाला काही झालं असतं, त्या बाळाचा एखाद्या हाडाला इजा पोचली असती तर हे बाळ सांगूही शकलं नसतं, बोलू शकलं नसतं, त्याच्या आईवडिलांना कळेपर्यंत मोठा उशीर झाला असता। मात्र अत्यंत धक्कादायक ही घटना आहे आजच्या आपल्या समाजामध्ये। नेमकी अशा पद्धतीची प्रवृत्ती आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही बातमी जशी घडली तशी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। या लहानग्या हेमिशचे वडील की नवीन कुमार आपल्या बरोबर आहेत फोन लाइन करून, आपण त्यांच्याशी बोलूयात। नवीन कुमार जी, हम सब ये देख करके बहुत आहत हुए। सबसे पहले तो हमें चिंता हुई हेमिश की, आप पूरे लोगों को बताइए, जिन जिन लोगों ने न्यूज़ देखी। सबसे पहले लोगों ने हमसे पूछा कि बेबी को कुछ हुआ तो नहीं, हम सब लोगों को जानना है हेमिश की तबीयत कैसी है, वो पूरी तरह से ठीक तो इस वाक़ये के बाद? इसके लिए तो मैं यही बोलूँगा कि जब मैंने ये पुलिस को ये रिकॉर्डिंग दिखाया था पहले जी, तो जिन्होंने ये कंप्लेंट नोट किया था उन्होंने वीडियो रिकॉर्डिंग देखते ही साथ हमको ये सजेस्ट किया कि हैप्पी का पूरा इंटरनल चेकअप होना चाहिए जी, क्योंकि वीडियो में बहुत गंदी तरह से मार खाया है मेरा बच्चा। और उन्होंने हमको रेफर किया कि आप उनका एक्सरे, सोनोग्राफी और सीटी स्कैन ये तीनों कराइए करके जी। और उसके बाद हम लोग ने करवाया। बाय ग्रेस ऑफ गॉड कोई भी चीज़ डिटेक्ट नहीं हुआ है, लेकिन अगर मेंटल तौर पर बोला जाए तो हैप्पी का कंडीशन बहुत ज़्यादा खराब है। वो बहुत ज़्यादा डर गया है। जैसे कि इसका नाम हैप्पी है, वो बहुत ज़्यादा हैप्पी रहता था, खुश रहता था, लेकिन अभी कुछ जब से इंसिडेंट हुआ है उसके बाद से बहुत ज़्यादा डरा हुआ रहता है। अंधेरे में तो बिल्कुल भी नहीं रहता, उसको 24 घंटे मैं या उसकी मम्मी दोनों में से कोई चाहिए। क्लोजेस्ट से क्लोजेस्ट रिलेटिव भी अगर उसको छूते हैं अचानक से, अगर वो ना देख रहा हो अचानक से कोई छूते हैं तो बहुत हड़बड़ा जाता है और जोर जोर से रोना शुरू कर देता है। तो बहुत बड़ा चेंजेस आया उसके मेंटल बिहेवियर में। बाकी फिजिकली देखा जाए तो ही इज ओके। नवीन कुमार जी, जो आपके साथ बच्चे के साथ हुआ है ये मतलब बहुत ही ज़्यादा धक्कादायक है। आपके जैसे बहुत सारे लोग देश में हैं जिनकी मजबूरी है। हम दोनों मम्मी डैडी काम करते हैं तो बच्चे को संभालने के लिए किसी को रखना ये हमारी अब मजबूरी है। ये वाकया आपके बच्चे के साथ में हुआ, ये हमने लोगों तक पहुंचाया। हमारी ये न्यूज़ दिखाने के पीछे हमारा मकसद ये था कि अगर आपके जैसे सारे जो लोग हैं घर में सीसीटीवी लगाए या ठीक तरीके से केयर करें तो एटलीस्ट ये घटना सामने आ सकती है। आपने सीसीटीवी लगाया था घर में, ये घटना सामने आई। अगर सीसीटीवी नहीं होता तो शायद हमें ये पता भी नहीं चलता। और एक बात पता चली हमें, ये बहुत ही ज़्यादा धक्कादायक है कि इस औरत ने लाइट्स ऑफ कर दिए थे, ये कुछ दिखे नहीं, इसलिए इस टेक्नोलॉजी का यूज़ आपने किया था। ये सही में बहुत अच्छी बात रही इस पूरी घटना में। इसके बारे में आप क्या बताएंगे कि उसने पूरी तरह से एक ऐसा देखा कि ये घटना सामने नहीं आया, उसने लाइट्स ऑफ किए थे? एग्जैक्टली, उसने पूरा प्लान किया था क्योंकि जब हम उन्हें हायर कर रहे थे उसी टाइम पे हमने उन्हें बताया था कि हमने सीसीटीवी कैमरा हर घर के कमरे के हर घर के हर कमरे में लगा के रखा हुआ है। और उनको हमने ये बोला था कि 24 घंटे हम आपको देख भी सकते हैं, सुन भी सकते हैं, तो आपका बिहेवियर भी बहुत अच्छा होना चाहिए ताकि मेरे बच्चे की जो अपब्रिंगिंग हो उसमें सॉफ्टनेस रहे और वो रूड ना रहे और अच्छे तौर तरीके सीखे करके हम आपकी बातें भी देखेंगे और आपका बिहेवियर भी देखेंगे। तो उन्होंने सबके साथ एग्री किया। हमने उनको ये भी बताया कि हम लोग यूएस प्रोसेस में काम करते हैं, हम दोनों का नाइट शिफ्ट रहेगा, तो आपको बच्चे को अकेले हैंडल करना है। उन्होंने इससे भी एग्री किया। हमने पूछा कभी पास में आपको बच्चा संभालने का एक्सपीरियंस है, तो उन्होंने बोला कि हाँ एक्सपीरियंस है। उन्होंने इसमें ये भी ऐड किया कि उनके खुद के पोता पोती हैं जो कि अभी 1-1.5 साल के ही हैं, तो ऑलमोस्ट जो हैप्पी के एज के साथ मैच भी होते हैं। तो ये सब सुन के हमको लगा कि ये एक ऐसी लेडी हो सकती है जो कि हमारे बच्चे को काफी अच्छे से देख सकती है। और उन्होंने वैसा बिहेव भी किया जब भी रोशनी रहती थी या
लाइट्स ऑन रहते थे, दिन का टाइम रहता था। दिन के टाइम में कभी भी उन्होंने कोई दिक्कत नहीं दिखाया हमको। हम उनके बिहेवियर से और उनके सारे काम करने के तौर तरीके से काफी खुश थे। हमारे फीडबैक को पॉजिटिवली लेती थी और उस पर वर्क भी करती थी। लेकिन ऑल ऑफ अ सडन पता नहीं ऐसा क्या हुआ और उन्होंने ऐसा क्यों किया, लेकिन बहुत ही बुरा किया और पूरी तरह से प्लान करके किया। और मुझे जब भी मैं वीडियो देखता हूँ तो मुझे ऐसा लगता है कि अगर इनको ये आइडिया होता है कि नाइट में कैमरा काम कर रहा है तो ये मुझे डैम श्योर वो बाहर ले जाके कहीं मेरे बच्चे को मारती या कहीं ऐसे जगह पे ले जाके मारती जहाँ पे कैमरा का कोई व्यू नहीं आता। जी बिल्कुल और ये बहुत प्रोफेशनल तरीके से उन्होंने पटका है। उनको बिल्कुल भी इस चीज का डर नहीं था कि मेरे हैप्पी का कोई हड्डी टूटेगा या खून निकलेगा। वो बिल्कुल बिंदासियत से उसे पटक रही थी। बिल्कुल हिमेश जी, नवीन जी, जब भी हम ये व्हिडिओ देखते हैं हमारा दिल दहल जाता है। आपल्याबरोबर या लहानग्याच्या या बाळाच्या आई आहेत टी वसंता, आपण त्यांच्याशी देखील बोलूयात। वसंता जी, सबसे पहले तो हमारी सबकी भगवान से प्रार्थना थी, जब हमने वीडियो देखा, जब हमें पता नहीं था कि इस बच्चे के साथ हुआ क्या, तो हम सब लोग ये सोच रहे थे कि भगवान इस बच्चे को कुछ ना हो। आप सही में खुशनसीब है कि हैप्पी को कुछ हुआ नहीं इस सब में। पर ये बात तो, इस बात का तो दिल में मलाल है। इस एजेंसी के साथ में आपकी बात हुई क्या? एजेंसी ने क्या कहा? इस औरत के ऊपर कोई वो कार्रवाई करेंगे उनकी तरफ से? नहीं, एजेंसी अभी इस बात से मतलब वो पीछे हटना चाहती है किसी भी चीज से, मतलब रिस्पॉन्सिबिलिटी लेने से। उनको जब हमने ये चीज सामने लाई उनके, तो वो बोले कि लेकिन इसका प्रीवियस रिकॉर्ड तो काफी अच्छा था, तो हम कैसे प्रेडिक्ट कर सकते थे कि ये अभी इस तरह से बिहेव करेगी। तो वो मतलब इससे दूर रहना चाहते हैं, ऐसा मुझे लगता है। हम आप दोनों को भी एश्योर करना चाहते हैं कि जी मीडिया पूरी तरीके से आपके साथ है। पुलिस ने इस पूरे मामले में काफ़ी मुस्तैदी दिखाई, पुलिस ने अच्छी तरीके से आपको सहकार्य किया, ऐसा हमें पता चला है। पर इस एजेंसी पर अगर आपको कार्रवाई करनी हो, अगर इसमें पुलिस आपका सहकार्य करे तो बहुत अच्छी बात है, नहीं तो जी मीडिया पूरी तरीके से आपके साथ में है। आपने जिस तरीके से ये लड़ाई लड़ी, आप पुलिस के पास गए, आपने इस औरत के ऊपर, इस महिला के ऊपर कार्रवाई हो इसके लिए भी देखा, ये सही में बहुत बड़ी बात है। आप दोनों का बहुत बहुत शुक्रिया जी मीडिया से बातचीत करने के लिए। या बाळाचे आईवडील दोघेही आपल्याबरोबर होते। खरं तर CCTV त्यांनी घरामध्ये लावला होता, त्यामुळे हे सगळं उघडकीला आलं, नाहीतर हे कधीच समोर आलं नसतं। आणि अशी लाखो जोडपी आता आहेत की ज्यांना एखादी आया किंवा बाई आपल्या बाळाला सांभाळायला ठेवण्याशिवाय पर्याय नाही आहे। जयश्री शिदोरे आपल्याबरोबर आहेत, बालहक्क विषयक चळवळीमध्ये त्या काम करतात, आपण त्यांच्याशी बोलूयात। मॅडम, आपलं काय मत आहे? हा सगळा व्हिडिओ समोर आला, हा आम्ही दाखवला, खरं तर अनेक अडचणी होता हा व्हिडिओ दाखवण्यापाठीमागे, पण हा व्हिडिओ दाखवण्यापाठीमागे जी मीडियाची एकच प्रामाणिक भावना आहे। खूप आत्ताच्या परिस्थितीमध्ये गरज असते अशी आया ठेवावीच लागते, जे दोघं नवरा बायको नोकरी करतात त्यांना। पण हे सगळं धक्कादायक आहे। हे सगळं बाहेर आल्यानंतर आपण काय म्हणाल या महिलेवरती? आपण या सगळ्या चळवळीमध्ये काम करतात, काय नेमकी कारवाई होऊ शकते या महिलेवरती? हे माध्यमाद्वारे सगळ्यांसमोर आलं आणि लोक जरा अधिक जागरूकपणे या घटनेमुळे खरं तर जागे झाले असं म्हणता येईल। या बातमीला प्रसिद्धी कशी द्यावी याबद्दल मात्र जरा माझ्या मनात हे आहे, शंका आहेत। कारण अशी दृश्य ही जेव्हा दिसतात तेव्हा जे काही पालक आहेत ज्यांना ही अपरिहार्यता आहे, ठेवावं लागतंय मूल, असं कोणाच्या तरी हाती सोपवून जावं लागतंय, त्यांना थोडंसं वाटेल की काय नेमकं माझ्या पश्चात घरामध्ये होत आहे। मला काही CCTV लगेच लावणं शक्य नाही, पण मूल तर ठेवायचं आहे। तर मी एक लहान मुलांच्या प्रश्नाबद्दल अभ्यास करणारी म्हणून मी असं म्हणू शकते की खरं तर लहान मुलाची मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी गरज आहे ती आपलं हक्काचं, सुरक्षितता देणारं, विश्वासाचं, असं प्रेमाचं माणूस घरामध्ये असावं। पण अपरिहार्य म्हणून आपण जेव्हा अशा दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवणार आहोत तेव्हा ती व्यक्ती कितपत या गोष्टी सक्षमपणे पेलू शकेल, राग, प्रेम या सर्व तिच्या स्वाभाविक भावना या बाळाला सांभाळत असताना कशा प्रकारे ती कंट्रोल करेल हे बघायला पाहिजे। कारण रात्रीच्या वेळेला किंवा दिवस पूर्ण संपत असताना संध्याकाळच्या वेळेला हे बाळ किरकिरं होणं, आई वडील सतत दिसत नाहीत म्हणून अस्वस्थ होणं हे खूप स्वाभाविक आहे।
तसंच एखादी सांभाळणारी बाई दिवसभर काम केल्यानंतर त्या बाळाची किरकिर सुरू झाली तर अस्वस्थ होऊन अशा काही गोष्टी करणं हे देखील शक्यता वाटते. पण या अमानुष गोष्टी होऊच नयेत म्हणून अशा प्रकारे बायका ज्या सांभाळणाऱ्या आहेत, नर्सिंग करणाऱ्या आहेत, त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं पाहिजे. त्यांचा या सगळ्यामध्ये जयश्रीताई एक गोष्ट अशी आहे की खरोखर आम्हाला पण कळत होतं, पण ही बातमी दाखवण्याचा निर्णय आम्ही घेतला तो यासाठी घेतला की IT मध्ये काम करणारे किंवा इतर क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं जर महिन्याला मुंबईमध्ये एक अशी बाई आपल्याला ठेवायची तर 12 ते 15 हजार रुपये खर्च येतो. 12-15 हजार रुपयाची बाई आपण महिन्याला ठेवत असू तर इतरही बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण काळजी घेऊ शकतो. या जोडप्याने CCTV लावला होता म्हणून हे सगळं आपल्या समोर आलं. लोकांमध्ये अवेअरनेस यावा आणि या सगळ्या छोट्या बाळांच्या ज्यांना बोलता येत नाही त्यांच्यासाठी ही बातमी आम्ही लावली. काय आपण म्हणाल, या पालकांनी काळजी घ्यायला हवी की नाही? बरोबर. नाही, खरं तर पालकांनी काही वेळेला पदरमोड करून यशस्वी पत्करलेल्या असतात याची कल्पना आहे आपल्याला. लक्षावधी पालकांची ही गरज पण आहे, पण त्यांना जर का सुरक्षित आणि विश्वासाने आपलं बाळ सोपवायचं आहे तर ती एजन्सी किंवा ती व्यक्ती ही देखील तेवढीच परिपक्व असली पाहिजे. अन्यथा तुम्ही पैसे जमवणार का आपलं बाळ गमावणार अशी वेळ येते. म्हणजे माध्यमांनी हे जागं केलं हे उत्तम झालं, पण ही दृश्य फार आपल्याला वाईट वाटणार आहे. जयश्रीताई, खरोखर आपण यावरती बोलणार होते का? पुण्यामधली ही पुतना मावशीची बातमी पाहतोय, तमाम महाराष्ट्रभरामधून कालपासून परवापासून आम्हाला सातत्यानं प्रतिक्रिया येतात या बातमीवरती. जयश्रीताई, या सगळ्या पालकांच्यासाठी काय आव्हान कराल आपण? महत्त्वाचं म्हणजे जे पालक आपल्या बालकाला क्रशमध्ये किंवा पाळणाघरामध्ये आपण म्हणूया आता सोडून जातात किंवा एखादी बाई ज्यांनी कामाला ठेवली, काय आव्हान कराल? खरं तर एक लहान मूल ही संपत्तीसारखी जपणूक करण्याची गोष्ट आहे. म्हणजे 3 वर्ष किमान आणि जास्तीत जास्त 5 वर्ष तरी मुलाला आपलं लहानपण चांगल्या प्रकारे जगता यावं या दृष्टीने सुरक्षित आणि प्रेम आणि विश्वास असं देणारं पालकत्व असलं पाहिजे. म्हणजे खरं तर 100% पालकांची ही जबाबदारी आहे की मुलाला ह्या 3 गोष्टी कमीत कमी आहेत या मिळवून देणं. जर का या मिळवून देता येणार नसतील तर मोठी पुंजी जमा करणं आणि मुलाच्या भवितव्यासाठी किंवा सुरक्षित ठेव करण्यासाठी म्हणजे ती फोल आहे. हे लहान वयात जे मिळायला पाहिजे ते दिलं नाही तर उपयोग काय त्याचा, त्या कमाईचा? म्हणजे तुम्ही त्या मुलाच्या स्वास्थ्यापायी काय काय गमावलं आणि काय गमावलं हा विचार करायला पाहिजे. म्हणजे अपरिहार्यता ध्यानात घेऊन मी हे बोलते आहे. पण जर का तुम्हाला विश्वासार्ह व्यक्ती सांभाळ करायला मिळाली नाही तर तुम्ही प्रसंगी रजा काढून, बिनपगारी सुद्धा रजा काढून बाळाची काळजी घ्यायला पाहिजे. ते बोलू शकत नाही म्हणून त्याच्यावर अत्याचार, त्याच्यावर अन्याय हे करणं योग्य आहे का? हे विचार करण्याजोगी गोष्ट आहे. खूप गंभीरपणे हा प्रश्न पाहायला पाहिजे. म्हणजे एकत्र कुटुंब नाही, तुमच्या घरी दुसरं कोणी सांभाळणारं नाही तर अशा वेळेला अर्धवेळ नोकरी करणं किंवा जोपर्यंत बाई आहे तोपर्यंत घरचं एक मनुष्य सोबत बाळाच्या असणं ही खरं तर गरज आहे. कारण लहान बाळ ही एक मोठी संपत्ती अशी जपणूक करायला पाहिजे. तर मग त्याच्यासाठी एवढा खर्चपेक्षा वेळ आणि लक्ष या गोष्टी द्यायला नकोत का? हे खूप ही आवश्यक गोष्ट आहे. पुण्यामध्ये घडलेली एक धक्कादायक घटना आपण बघतोय. जयश्रीताई शिदोरे आपल्याबरोबर आहेत. जयश्रीताई, या सगळ्यामध्ये एक गोष्ट तर खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे आता आपली ही अपरिहार्यता आहे. दोघंही नवरा बायको नोकरी करतात, त्यामुळे घरात बाई अशी एखादी आया मावशी ठेवायला लागते. पण ती जर अशी पुतना मावशी निघाली तर पालकांच्या पुढे काय करायचा हा मोठा प्रश्न उपस्थित राहणार आहे. मुलांसाठी ज्या महिला काम करतील त्यांच्यासाठी वेगळी काही चाचणी असायला हवी का, किंवा त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड बघितलं पाहिजे का? काय नेमकी खबरदारी घ्यायला हवी पालकांनी आपल्या बाळाला सांभाळायला बाई ठेवताना? खरं तर असं आहे की एखाद्या लहान बाळाची किंवा एखाद्या पेशंटची काळजी घेण्याचं एक विशेष प्रशिक्षण असतं. तर क्रेश चालवणाऱ्यांना कंपल्सरी हे प्रशिक्षण दिलेल्याच बायका ठेवायच्या असतात. तसंच घरीसुद्धा जेव्हा लहान बाळ सांभाळणाऱ्या बायका ठेवायच्या असतात तेव्हा ही बाई प्रशिक्षित असावी हे गृहीत धरलं पाहिजे.
पण ती जर प्रशिक्षित नसेल तर अशा घटना होतात आणि प्रशिक्षित असेल तर होणार नाहीत असं नाही. बाळाची सुरक्षितता, मानसिक स्वास्थ्य जपणं ही खरं तर पालकांचीच जबाबदारी आहे. पण जेव्हा अशी बाई घरात ठेवली जाईल तेव्हा ती प्रशिक्षित असावी एक, आणि दुसरं तिला अनुभव किती आहे हेही पाहिलं पाहिजे. तिला लहान बाळ सांभाळण्याचा किती वर्षाचा अनुभव आहे, तिने ज्या घरांमध्ये बाळ सांभाळलं आहे अशा घरातल्या लोकांशी थोडंसं बोललं गेलं पाहिजे. एक तिचा अनुभव म्हणून तिचं मानसिक स्वास्थ्य स्वतःचं कसं आहे, तिच्या घरात काय अडचणी आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार आपलं बाळ तिच्या हाती देताना असायला पाहिजे. म्हणजे जर का ती अडचणीपोटी, अपरिहार्यतेपोटी अशी काही कामं करत असेल तर तिचा तोल जाणं हे होणारच आहे. म्हणून त्या गोष्टी जर का जपल्या, तिला सुविधा व्यवस्थित दिल्या, ती प्रशिक्षित असली तर अशा घटना कमी होण्याची शक्यता आहे. मुख्यतः अशा घटना ताई, जयश्रीताई आपली वेळ संपली या कार्यक्रमाची, पण ही सगळी बातमी दाखवण्यापाठमागचा आमचा उद्देश असा होता की जे बाळ बोलू शकत नाही त्या बाळाला तुम्ही समजून घ्या. चौकोनी कुटुंब आज आपल्याला हवी आहेत. आपल्याला आपल्या घरामध्ये स्वातंत्र्य हवं आहे. आपल्या घरामध्ये आपण होऊ, आपण करू तसंच व्हायला आपल्याला हवं आहे. त्यामुळं आईवडिलांपासून आपण लांब गेलो आहे, मोठ्या कुटुंबापासून आपण लांब गेलो आहे, किंवा IT सेक्टरमध्ये काम करणारी लोक फार दूरपर्यंत नोकरीला येतात, त्यांच्या अडचणीत हे आपण समजू शकतो. पण ही आपली अनमोल संपत्ती महत्त्वाची की महिन्याला लाखभर रुपयाचा येणारा पगार किंवा हजारो रुपयाचा येणारा पगार ही संपत्ती महत्त्वाची. हे आयांनो कृपया समजून घ्या. आता आमच्या आईचा पदर पाहायला मिळत नाही. आता जीन्सची पॅन्ट घालणारी आई आहे, तिच्या कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान आहे. पण हे आईपण, हे मातृत्व तितकंच परिपूर्ण असायला हवं अशी या लहानग्या बाळांची इच्छा आहे. ते बोलू शकत नाही, आपण समजून घ्या. असं आपल्या घरात व्हायला नको याची काळजी घ्या. जयश्रीताई, खूप खूप धन्यवाद. आपण बोललात या अत्यंत संवेदनशील विषयावरती. ही खूप संवेदनशील बातमी आहे. कृपया आपण सगळ्यांनी काळजी घ्या असं झी मीडियाकडून पुन्हा एकदा आवाहन. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.